निलेश राणेंनी संताप व्यक्त केलाय। माझ्या स्टिंगबाबत अजून कारवाई का नाही असा प्रश्न त्यांनी विचारला। 24 तास उलटूनही एफआयआर नाही, साधी नोटीस देखील पाठवण्यात आलेली नाही असं त्यांनी म्हटलं। तर निलेश राणे यांनी भाजप कार्यकर्त्याच्या घरी जात वाटपासाठी पैसे आणल्याचा आरोप केला होता आणि त्यांच्या घरातून काही पैसे सापडले होते। त्यानंतर आपल्या स्टिंग बाबत अजूनही कारवाई का झाली नाही असा प्रश्न त्यांनी विचारला। चोवीस तास उलटून गेले तरी देखील एफआयआर तर सोडून द्या, कारवाई शो कॉज नोटीस सुद्धा संबंधित आरोपीला गेलेली नाही। हे पैसे कुठून आले ते म्हणतात व्यवसायातून आले, तर एक शो कॉज नोटीस द्यायची एक पद्धत असते की तुम्ही आम्हाला सांगा, पहिलं तुमचं एक्सप्लेनेशन द्या। पण ते देखील अजून आरोपीला साधं बोलवलंही नाही। हे अपेक्षित होतं, त्यात काही नवीन नाही। तर विजय केनवडेकरांनी निलेश राणे यांचे आरोप फेटाळले। परवानगी मागूनच घरात गेलो असं निलेश राणे म्हटलेले आहे। निलेश राणे परवानगीशिवाय घरात घुसल्याचा केनवडेकरांनी आरोप केला होता। विजय केनवडेकरांच्या घरी निलेश राणेंनी छापेमारी केली होती, तर केनवडेकरांनी आरोप केला होता। माझ्या खाली असता माझ्या प्रायव्हेट प्रॉपर्टी मध्ये येऊन गर्दी करायची, माझ्या चारही बाजूला येऊन सगळी पूर्णपणे ह्यांनी आपले कार्यकर्ते लावायचे, वेगळ्या पद्धतीने बघणारे, आणि खाली खाली ज्याप्रमाणे राहून धिंगाणा घालायचा माझ्या प्रीमायसेस मध्ये, ज्या पहिल्या मजल्यावर येणाऱ्या पायरीमध्ये आहे त्या प्रीमायसेस मध्ये येऊन दहशतीचं वातावरण करायचं। कोण ओळखीचं नाही त्याला घेऊन कॅमेरे घेऊन माझ्या घरामध्ये फिरायचं, किती योग्य आहे हो? मी परवानगी मागून आत गेलो, यांनी दरवाजा उघडला, त्यांनी मला थांबवायला पाहिजे होतं। ते उलट म्हटले या, बसायलाही सांगितलं, मी बसलो नाही तो भाग वेगळा, मग अनधिकृत कसं? त्या एक नाही 2-3 वेळा मला बोलले आपण बसा आपण बसा, पण ज्या कारणासाठी मी गेलो होतो तिकडे बसणं काही बरोबर नाही, म्हणून मी बसलो देखील नाही।